ती शीतल छाया आहे, ती प्रेमाने संबंध आयुष्य व्यापणारी माया आहे, ती तेजाचं वलय आहे, असंख्य अडचणींवर मात करणारी दुर्गा आहे. नवरात्र म्हणजे तरी काय, नारी शक्तीचा जागरच. देवीच्या विविध रूपांना पूजताना महिलासुद्धा शक्ती स्वरूप मानून त्यांचा सन्मान करण्याचा हाच तर काळ आहे. NDTV मराठीसुद्धा आपल्या आपापल्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवणाऱ्या त्याच नारी शक्तींचा सन्मान करते. नारी लय भारी या आमच्या खास कार्यक्रमातून. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध उद्योजिका सायली राजाध्यक्ष. सायलीजी, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. गप्पांना सुरुवात करण्याआधी मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, त्या म्हणजे सायली राजाध्यक्ष महिलांच्या आयुष्यामध्ये रंग भरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्यसुद्धा खुलवतात. ते कसं, ते खरं तर सायलीजींकडून आपण जाणून घेऊयात. चला गप्पांना सुरुवात करूयात. सायलीजी, खरं तर सोशल मीडियावरती मी तुमचे खूप सारे ब्लॉग वाचलेत, जे फूडवरती होते, साड्यांवरती होते, विविध गोष्टींवरती तुम्ही खूप सुंदर लिखाण सुरू होतं. आणि मग तुम्ही व्यवसाय सुरू केला. लिखाण आणि व्यवसाय कसं काय वळण आलं हे? लिखाण हाऊस होती. लिखाण हे हौसेने होतं. पण झालं असं की ब्लॉग जेव्हा लिहायला सुरुवात केली, अन्न हेच पूर्ण ब्रह्म आणि नंतर साडी आणि बरंच काही, तर हे दोन्ही ब्लॉग्स लिहित होते, ते हौसेने लिहित होते. पण लोकप्रिय झाले दोन्ही ब्लॉग. त्याला खूप फॉलोईंग होतं, अजूनही आहे. आता मला तितका वेळ होत नाही लिहायला, पण ते दोन्ही ब्लॉग्स लिहित होते. त्याच्यानंतर डिजिटल दिवाळी नावाचा दिवाळी अंक पण 3-4 वर्ष 2014 ते 2017 तो पण आम्ही काढला होता काही मित्रमंडळींच्या मदतीने. आणि मस्त चाललं होतं ते पण. आणि स्वतःला मला साड्यांची खूप आवड खूप लहानपणापासून होती आहे. तर असं गंमत म्हणून एखादं प्रदर्शन करून बघूया आपण साड्यांचं, असं ठरवलं. कारण साडी आणि बरंच काही हा जो ब्लॉग मी लिहित होते त्याच्यावर मी स्वतः ज्या साड्या नेसते त्याच्यावर मी कसं ब्लाऊज पेअर करते, त्याच्यावर मी दागिने कुठले घालते, अशा प्रकारचं लेखन पण मी करायचे. तर लोक त्याच्यावर प्रश्न विचारायचे. अनेक लोक, माझी ही साडी आहे ह्याच्यावर मी कुठला ब्लाऊज घालू, असे पण इनबॉक्समध्ये अनेक प्रश्न यायचे. गंमत म्हणून ते तेव्हा सुरू होतं. आणि मला असं वाटलं की आपण एक करून बघूया. आणि मी एक मेच्या 2017च्या मेमध्ये मी एक प्रदर्शन केलं आणि ते छान झालं प्रदर्शन. कारण ब्लॉगचे फॉलोअर्स खूप होते, तेच माझे पहिले ग्राहक होते सगळे. ते मी घरीच केलं होतं प्रदर्शन आणि ते खूप छान झालं. आणि मग नंतर दिवाळीत पण आपण अजून एक प्रदर्शन करू असं करून मी ते प्रदर्शन केलं. आणि मग नंतर तो सिलसिला सुरू झाला. दरम्यान मला ब्रेस्ट कॅन्सर झालं 2017च्या डिसेंबरमध्ये. आणि मग त्याची ट्रीटमेंट मी घेत असताना मला असं वाटलं की मला हेच करायचं आहे आता, कारण मला हे खूप आवडतं आहे असं मला कळलं. अनेकदा लोकांना उशिरा कळतं आयुष्यात, खूप लवकरच सगळ्यांना विशितच कळतं असं नाही, काही लोकांना उशिरा कळतं. तसं मला ते उशिरा कळलं. त्याच्या आधी मी आकाशवाणी दूरदर्शनला अनेक वर्ष काम केलं होतं. न्यूज रीडर म्हणून काम केलं होतं, संपादक म्हणून काम केलं होतं, भाषांतर करायचं मी तिथे बातम्यांचं. तर तेही कामं केली होती. जर्नलिस्ट म्हणून काही वर्ष काम केलं होतं प्रिंट मीडियामध्ये. पण त्यानंतर असं आयुष्य बदलत गेलं आणि मी ठरवलं की नाही, मला आता हेच करायचं आहे. पण तुम्ही तुमची साड्यांची आवड आणि त्यानंतर तुम्ही ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि एक प्रकारे महिलांना तुम्ही एक चॉईसची व्हरायटी निर्माण करून दिली. पण खरं तर साड्यांचा जो व्यवसाय आहे त्यामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे, अनेक ब्रँड्स आहेत, अनेक शहरांमध्ये मोठमोठे आउटलेट्स आहेत. मग साड्यांचा व्यवसाय सुरू करताना असं वाटलं नाही की या क्षेत्रामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे आणि आपण या क्षेत्रामध्ये उतरतोय? खरं सांगायचं तर मी इतका विचारच केला नाही. जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा इतका विचारच केला नाही. कारण आज ज्या टप्प्यावर तो आहे त्या टप्प्यावर तो येईल असं मी कधी विचारही केला नव्हता. म्हणजे मला असं वाटलं होतं की एक आपल्या हौसेसाठी आपण एक छोटा व्यवसाय करतोय असं वाटलं होतं. पण आज ती हाऊस नाही राहिलेली. आज तो एक आमचं कॉर्पोरेट ऑफिस म्हणता येईल असं ऑफिस आहे. आमच्याकडे तशा प्रकाराने काम चालतं, तशा प्रकारचा स्टाफ आहे आमच्याकडे. सगळ्या अंगांचा विचार, ई-कॉमर्स ज्या प्रकारची ऑफिसेस असतात तशा प्रकारचं काम चालतं. मी असा विचार केला नव्हता कधी, त्यामुळे मी स्पर्धेचाही विचार केला नव्हता. आणि खरं सांगायचं तर मला वाटतं भारतात आपल्याला लोकसंख्या इतकी प्रचंड आहे की प्रत्येकाला मार्केट आहे आणि प्रत्येकाची चॉईस वेगळी, प्रत्येकाची चॉईस वेगळी आणि प्रत्येकाला मार्केट आहे. कारण आपण सुदैवाने आपले जसं लोकसंख्येचे तोटे आहेत तसंच फायदे पण खूप आहेत आणि मार्केट खूप मोठं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल, जर तुम्ही लोकांना विश्वास देऊन करत असाल तर चालू शकतात व्यवसाय.
जसं तुम्ही म्हणाला स्पर्धा खूप आहे, मात्र शक्य आहे की आपण ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेसाठी उतरतो आणि ती पॉझिटिव्हिटी घेऊन उतरतो त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी होतो. त्या पद्धतीने तुमचा ब्रँडसुद्धा तुमच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. म्हणजे जेव्हा आम्ही साड्या पाहतो, ब्लॉग्स पाहतो, तुमचे व्हिडिओज पाहतो, त्यावेळेस त्या ब्रँडचं नाव आहे साहिली राजाध्यक्ष सारीज. तुम्ही स्वतःच तुमच्या ब्रँडच्या ब्रँड ॲम्बॅसेडर झालात. दुसरं कुणाची कधी आवश्यकताच पडली नाही. नाही, आता ह्या नावाची गंमत अशी आहे की आम्ही कोइंबतूरला एक प्रदर्शन केलं होतं 2018मध्ये. तोपर्यंत ब्रँडला नाव ॲज सच नव्हतंच काही, म्हणजे मी प्रदर्शनच करत होते आणि नावच नव्हतं ब्रँडला काही कधी. पण त्यावेळेला असं झालं की तिथे जो फॉर्म भरायचा होता तिथे ब्रँडचं काहीतरी नाव द्यायचं होतं. त्यावेळेला मला जे सुचलं ते मी लिहिलं, साहिली राजाध्यक्ष सारीज. आणि त्याच्यानंतर ते नाव पडलं. म्हणजे आता खरं तर असं झालं की मला ते नाव नको आहे आता. म्हणजे मला असं होतं की अरे सगळीकडे आपल्या नावाचा वापर नको, ट्रस्ट झाला. पण आता मला ते बदलता येत नाही आहे असं झालं आहे. तर ते नाव ॲक्च्युली कुठलाही विचार न करता, असं मी म्हटलं तसं मला त्या फॉर्ममध्ये ते नाव भरायचं होतं कुठलं तरी, म्हणून मी साहिली राजाध्यक्ष सारीज टाकलं. असं होत नाही कधी की तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज पडत नाही असं मी म्हणणार नाही. पण यावर पण माझा विश्वास आहे की तुमच्या ब्रँडचा चेहरा हे तुम्ही असलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. ह्याचं कारण, जर तुम्हाला लोकांना तो विश्वास द्यायचा असेल की मला या ब्रँडबद्दल एक विश्वास आहे, तर त्याचा ओनर कोण आहे ते लोकांना माहिती असणं आवश्यक असतं. आजच्या काळात तर नक्कीच आवश्यक आहे असं मला वाटतं. मी जेव्हा तुमचे व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओमध्ये तुमचं प्रेझेंटेशन, अर्थात तुमचा जो अनुभव तुम्ही सांगितलात त्यामुळे ते खूप सुंदर आहे. त्यासोबतच तुमची एकूणच पर्सनॅलिटी, म्हणजे तुमची स्वतःची चॉईस आणि तुम्ही स्वतःला जे कॅरी करता ते इतकं सुंदर आणि ॲप्रोचेबल असतं की कुणालाही त्यावरती विश्वास बसतो. पण एक गमतीदार प्रश्न मला हा विचारायचा आहे की तुम्ही कधी फार मेकअपमध्ये नसता आणि तुम्ही म्हणजे बऱ्याचदा एका वयाच्या टप्प्यावरती आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला आपल्या पर्सनॅलिटीमध्ये जे बदल होत असतात ते ॲक्सेप्टेबल नसतात. मग आपण स्वतःवरती काही प्रयोग करायला लागतो. जसं की आपण शक्यतो बऱ्याच महिला पुरुष केस रंगवतात, पण तुम्ही इतक्या कॉन्फिडंटली, मी तुमचे हेअरकट बदललेले पाहिलेत पण तुम्ही हेअर कलर केलेला मी कधीच पाहिलेला नाही आहे. याचं कारण नेमकं काय? खरं सांगायचं तर मी आधी हेअर कलर केला नाही असं नाही. मी 9-10 वर्ष केस रंगवले, कारण माझे केस खूप लवकर पांढरे झाले. अनुवंशिक असतं केस पांढरे होणं, लवकर पांढरे झाले केस माझे. पण नंतर एका टप्प्यावर मी ठरवलं होतं की मी 45ला रंगवणं बंद करणार केस, कारण मला स्वतःला असं वाटतं की एजिंग ग्रेसफुली घेतलं पाहिजे. तुमचं वय वाढतं तसं तुमच्या पर्सनॅलिटीत जे बदल होतात ते तुम्ही ग्रेसफुली ॲक्सेप्ट केले पाहिजेत. आणि तुम्ही दिसणं बदलणार आहे, तुमचं सगळंच बदलणार आहे. तुमचं शरीर बदलणार आहे, तुमचा चेहरा बदलणार आहे, तुमचं दिसणं बदलणार आहे, तुमचं बोलणं बदलणार आहे. हे सगळ्यांमध्येच हे बदल होणार आहेत. तर ग्रेसफुली ते घ्यावं असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे कंटाळा. पार्लरमध्ये जाऊन केस रंगवून तिथे 2-3 बसणं. व्यवसाय सांभाळता वाटत नाही तुम्हाला कंटाळा येत असेल कुठल्या गोष्टीचा? मला अशा गोष्टींचा कंटाळा येतो. मला ह्याचा कंटाळा, मला माझ्या ऑफिसमध्ये नाही कंटाळा येत कधी, पण मला पार्लरमध्ये जाऊन केस रंगवायला इतका वेळ लागतो. म्हणजे बेसिकलीच मला जिथे जाऊन खूप वेळ बसावं लागतं पेशन्सली तर ते करायला नाही. त्यामुळे मी 40लाच रंगवणं बंद केलं केस. आणि त्यामुळे आता मला वाटतं ते कम्फर्टेबल झालं आहे. मला खूप आरामाचं वाटतं ते. पटकीने केस धुतले की जायला मोकळं असं. साड्यांच्या व्यवसायामध्ये खरं तर एक चॅलेंजिंग सगळ्यात मोठं हे आहे की महिलांना, प्रत्येक महिलेला शॉपमध्ये जाऊन ती साडी घेणं हा एक सोहळा असतो. ती साडी हातात घ्यायची, तिला फील करायचं, मला हा कलर नको तो कलर हवा आहे, किंवा ती अंगावर घेऊन बघायची कशी उठून दिसते ते. मात्र तुम्ही प्लॅटफॉर्मवरून या साड्या सेलिंगचा इतका मोठा ब्रँड उभा केला, बिझनेस उभा केला. तुम्हाला काही अशा अडचणी आल्या की महिलांना एखादी साडी तुम्ही डिलिव्हर केलेली आहे, मग त्यानंतर त्यांना ती नाही आवडली, असे काही कस्टमर्स मिळाले ज्यांचा अनुभव तुम्हाला बरंच काही शिकवून गेला? खरं सांगायचं तर असे कस्टमर कमी असतात, कारण जनरली कॉमर्सचा जे लोक वापर करतात त्यांना याची पद्धत काय आहे हे माहिती असतं. म्हणजे कॉमर्सवर जो घेणारा वर्ग आहे तो बराचसा वर्ग मेट्रो सिटीजमध्ये राहतो. पण असं जर मी म्हटलं तर वावगं ठरेल, पण आमचे खेड्यांमध्ये पण आहेत कस्टमर आणि जे ऑनलाईन पे करून घेतात. परदेशात सुद्धा परदेशात आहेतच, पण मला ते तर असतातच, कारण
जसं मी म्हटलं की ज्या लोकांना सोशल मीडियाचा वापर करता येतो, ज्या लोकांना गुगल वापरता येतं, ज्या लोकांना वेबसाईट्स माहिती असतात, त्या लोकांनी विकत घेणं काही नवीन नाही आहे किंवा त्यात काही कौतुक नाही आहे. पण जेव्हा गावांमधले लोक तुम्हाला अप्रोच करतात आणि विकत घेतात, म्हणजे असे कस्टमर्स आमच्याकडे आहेत अगदी लहान लहान गावांमधले की जे आम्हाला अप्रोच करतात, व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करतात, पेमेंट कसं करायचं विचारतात, कशा पद्धतीने करायचं विचारतात आणि ते ऑनलाईन साड्या विकत घेतात. साडी आवडली नाही म्हणून परत करणाऱ्यांचं प्रमाण फारच कमी आहे, म्हणजे नगण्य आहे अगदी. मात्र हा ट्रस्ट डेव्हलप करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली का? म्हणजे तुम्हाला जी साडी आवडते ती तुम्ही कस्टमरसाठी समोर आणता, मात्र कस्टमरला काय आवडेल, त्यांना काय नेमका त्यांचा काय चॉईस आहे, इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली? कसं असतं, दोन बाजू असतात त्याला. एक तर तुम्हाला कस्टमरला एज्युकेट करत राहावं लागतं. म्हणजे एखाद्या ब्रँडची साडी तुम्ही का घेता विकत, तर त्या ब्रँडचा जो चॉईस आहे, क्युरेशन नावाचा जो प्रकार आहे की त्या ब्रँडसाठी ज्या साड्या क्युरेट केलेल्या असतात किंवा डिझाईन केलेल्या असतात, तर ते तुम्हाला लोकांना एज्युकेट करावं लागतं की हे तुमच्यासाठी का चांगलं आहे किंवा ह्यात काय खूबी आहे की जी तुम्हाला आवडू शकते, हेही असतं. आणि दुसरीकडे लोकांचा साधारण चॉईस काय आहे, लोकांची निवड काय आहे, हे बघून त्यानुसार तुम्हाला तुमच्या ब्रँडमध्ये पण काही गोष्टी घ्याव्या लागतात, बदलाव्या लागतात, त्यांचा समावेश करावा लागतो. तर हे दोन्ही बाजूनी आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की जर तुम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करत असलात तर प्रामाणिकपणा हा खूपच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. की ऑनेस्टी आणि ट्रस्ट या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जर तुम्ही सांभाळून व्यवसाय केलात तर व्यवसाय नक्की चांगला होतो. म्हणूनच तुमची साडी आणि ती घेतली की हां मग बेस्टच असणार असा एक विश्वास नाही, तुम्ही कारण develop त्याच्या केला. मागे काय असतं माहितीये का, की जे तुम्ही सांगताय तेच तुम्ही विकलं पाहिजे. म्हणजे अनेकदा अनेक ऑनलाईन ब्रँड्स लोकांच्या आम्हाला असं सांगतात लोक की ह्यांनी दाखवली ही साडी पण प्रत्यक्षात आली ही साडी. तर असं होता कामा नये. तुम्ही जेव्हा म्हणताय की हँडलूम साडी आहे तेव्हा ती हँडलूमच असली पाहिजे. तुम्ही ती पॉवरलूमची साडी हँडलूम म्हणून विकता कामा नये किंवा तुम्ही सिंथेटिक साडी सिल्क म्हणून विकता कामा नये. असे अनेक ब्रँड्स आहेत की जे सिल्क म्हणून सिंथेटिक साड्या विकतात. 3,000ला सिल्कची साडी मिळूच शकत नाही विकत, मिळूच शकत नाही, म्हणजे ती होलसेलमध्ये पण मिळू शकत नाही. तर तुम्ही 3,000ची साडी जेव्हा सिल्कची साडी म्हणून विकता तेव्हा ती सिल्क नाही आहे. तर निदान खोटं बोलू नये. माझं म्हणणं काय आहे की सांगून विकावं की यात सिंथेटिक मिक्स आहे किंवा जे काय असेल ते. त्यामुळे खरं बोललं पाहिजे आणि जे तुम्ही विकणार आहात त्याच्याबद्दल खरी माहिती लोकांना दिली पाहिजे असं वाटतं मला. तुम्ही आत्ता जे उल्लेख केलात की तुमचे विविध ठिकाणी एक्झिबिशन सुरू असतात, तुमचं स्वतःचं एक सुंदर आउटलेट आहे, ज्याचे व्हिडिओसुद्धा आम्ही पाहिलेत आणि खूप सुंदर डिझाईन केलेला आहे. पण हा पूर्ण एक व्याप तुमचा खूप मोठा वाढलेला आहे आणि आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे नारी लय भारी. कारण महिला व्यवसाय करते किंवा ती उद्योग करत असेल आणि नोकरी करत असेल तरी ती सगळ्या गोष्टी बॅलन्स करत असते, कुटुंब सांभाळत असते आणि तरीसुद्धा ती यशस्वी होते. हे सगळं बॅलन्स करताना कुटुंबियांचा किती मोठा सपोर्ट होता? खूपच मोठा सपोर्ट आहे. मी म्हणेन मला 2 मोठ्या मुली आहेत आणि नवरा माझा. शिवाय माझे जे सहकारी आहेत ते अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करतात. माझ्या घरी काम करणाऱ्या 2 मुली, एक माझ्याकडे 25 वर्ष आहे, दुसरी आहे 20 वर्ष. आमचे ड्रायव्हर माझ्याबरोबर 19 वर्ष आहेत. तर ही जी माझी फॅमिली आहे ही बॅकएंड सगळं सांभाळत असते. त्यामुळे मला इतकं ऑटो पायलटवर सगळं चाललेलं असतं आणि मुली आणि नवरा घरातला एकही गोष्ट माझ्यापर्यंत येऊ देत नाहीत. ते इतकं छान सांभाळतात सगळं. म्हणजे मला तिकडे फार लक्ष द्यावंच लागत नाही. म्हणजे अनलेस सासूबाई आजारीच आहेत किंवा माझे बाबा आत्ता आजारी होते, तर अशा गोष्टी सोडल्या तर डे टू डे ह्याच्यात मला खरंच असं काही नसतं की ज्याचं दडपण मला येईल किंवा हे. आवड म्हणून वेगळं आहे की संध्याकाळी गेल्यावर मी स्वयंपाक करते, ती माझी आवड आहे किंवा तो माझा एक स्ट्रेस बस्टर आहे, तो एक माझा की मला आवडतं गेल्यावर. पण नाहीतर ती जबाबदारी नाही आहे माझ्यावर. म्हणजे मी नाही केलं तर माझी मोठी मुलगी आवडीने स्वयंपाक करते आणि ती रोज करते. त्यामुळे तसा काही तशी जबाबदारी काही माझ्यावर येत नाही. तुमच्या कुटुंबियांचा खूप मोठा सपोर्ट आहे. मात्र बऱ्याच महिला असतात ज्यांचे कुटुंबीय तयार असतात सगळ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी, पण त्यांना कुटुंब खरं तर सुटत नसतं. त्यांना असं वाटतं की मी नसेल. हो, पण हा मोठा प्रॉब्लेम आहे. हा मोठा प्रॉब्लेम आहे. अनेक बायकांना असं वाटतं की आपल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही घरात. तर असं अजिबात नसतं. असं मी नेहमी सांगेन, मी अनेकदा हे सांगते की असं अजिबात नसतं की कुणा वाचून काही अडतं. तर हा गैरसमजच आधी मनातनं काढून टाकला पाहिजे की माझ्याशिवाय घरच्यांचं काही अडेल किंवा ते नीट करू शकणार नाहीत. ते उत्तम करतात
आणि ती सवय त्यांना लावली पाहिजे आपणही. आणि मुख्य म्हणजे त्यात सवय लावायचं काही कारणच आहे. मला वाटतं हे नैसर्गिकरित्याच घडलं गेलं पाहिजे. हे घडलंच पाहिजे नैसर्गिकरित्या, की तुमच्या घरातल्या लोकांचाही तुमच्या बरोबरीने सहभाग असला पाहिजे कुटुंबाच्या सगळ्या कामांमध्ये. आणखीन एक माझ्या पाहण्यात गोष्ट आलेली, वाचनात गोष्ट आलेली, की तुम्ही गुलाबजामसाठी जो सिनेमा आला होता, खूप प्रसिद्ध होता आणि खूप सुंदर सिनेमा होता, त्याचं डिझायनिंग तुम्ही केलं होतं. तो योग कसा काय जुळून आला? सचिन कुंडलकर माझा ब्लॉग वाचायचा. ब्लॉग वाचून त्यांनी एकदा मला मेसेज केला होता की कोण लिहितं हा ब्लॉग वगैरे, आणि मग आमची ओळख झाली. मग आम्ही भेटलो. मग जेव्हा त्यांनी गुलाबजाम करायचा ठरवला तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू याचं फूड डिझायनिंग करशील का, आणि तसं ते घडून आलं. आणि मग माझ्यासाठी पण ते नवीनच होतं, मी असं कधी काही केलं नव्हतं. पण तो एक छान अनुभव होता गुलाबजाम. सोनाली मुख्य ह्याच्यात होती, सोनाली कुलकर्णी, आणि खूप वेगळी स्टोरी होती. आणि तो एक छान अनुभव होता की कुठले पदार्थ असतील त्यात, कुठल्या वेळेला कुठले पदार्थ असतील, कसे दाखवायचे आहेत त्यात, भांडी कुठली असतील, कसं दाखवायचं आहे. हा एक वेगळा अनुभव होता आणि फारच इंटरेस्टिंग होता तो. आणि त्यानंतर आता सायली राजाध्यक्ष फ्युचरचे प्लॅन्स काय करतायत नेमके? फ्युचरचे प्लॅन्स मी वर्तमानात जगणारी आहे. मी फार फ्युचरचे प्लॅन्स करत नाही कधी. पण आता व्याप आहे वाढलेला, सर पुढच्या वर्षी अर्थात दरवर्षी यावर्षीपेक्षा टर्नओव्हर पुढच्या वर्षी जास्त व्हायला पाहिजे. जास्त लोकांना आपण रोजगार, आपल्याकडे जास्त लोकांना देऊ शकू अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि जास्त वेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं करता आली पाहिजेत. त्यानिमित्ताने लोकांना भेटता येतं, त्यांचं म्हणणं काय आहे ब्रँडबद्दल ते प्रत्यक्ष ऐकता येतं. लोकांना स्वतःला साड्यांचे पोत, साड्यांचे रंग हात लावून बघता येतात. त्यामुळे प्रदर्शनं हा आमच्या एक व्यवसायाचा मोठा भाग आहे. कारण बाकी दागिने असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याला स्पर्श करून बघण्याची गरज वाटत नाही, पण कपडा ही गोष्ट अशी असते की त्याला स्पर्श करून बघावासा वाटतो पोत त्याचा. तर ही जास्तीत जास्त करावीत असा विचार आहे. मगाशी तुम्ही 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक तर तुम्ही म्हणालात की अनेक जण वयाच्या सुरुवातीच्या काळामध्ये एखादं करिअर चूज करतात, तुम्ही खूप पुढे गेल्यानंतर ते ठरवलं. आणि दुसरं, तुम्ही तुमच्या आजाराबद्दल बोललात आणि तुमची इच्छा असेल तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की कॅन्सर हा असा एक आजार आहे की ते कळल्यानंतर आयुष्य संपलं आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. मात्र त्या काळातसुद्धा तुमचे उपचार सुरू असतानासुद्धा तुम्ही काम करत राहिलात. तर ही एनर्जी कुठून तुमच्यामध्ये येते? मला वाटतं प्रत्येकावरती वेळ आली ना की आपण त्या वेळेला आपण तोंड द्यायला सज्ज होतो. म्हणजे कितीही घाबरट माणूस असला तरी त्याच्यावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो माणूस धीट होतो, त्याला तो धीर येतो, त्याला ते धैर्य येतं. हां, अर्थात एक गोष्ट खरी आहे की एखादी गोष्ट झाली आहे म्हटल्यावर आता ती झाली आहे, म्हणजे ती बदलता तर येणार नाही आपल्याला. म्हणजे असं नाही मी म्हणू शकत ना की मला नको आहे कॅन्सर, तो झाला आहे आता. तर झाला आहे तर मग मला ह्याच्यातनं काय करायचं आहे, मला ह्याच्याकडे कसं बघायचं आहे. आणि शेवटी मी नेहमी म्हणते तसं इतर लोक तुम्हाला इतर मदत खूप करू शकतील, पण तुम्हाला मनाने तुम्हालाच त्यातनं उभारी घेतली पाहिजे, तुम्हालाच त्यातनं बाहेर यायचं आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्हालाच ते बळ आणावं लागतं आणि त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अर्थात मलाही भीती वाटली, मलाही सुरुवातीच्या पहिल्या वर्षात खूप ट्रॉमा झाला, खूप भीती वाटली. पण मला वाटतं नैसर्गिक आहे, ते वाटतंच त्यावेळेला, पण त्याच्यातनं तुम्ही येता बाहेर. तुम्ही आवड म्हणून हा व्यवसाय सुरू केलात, मात्र आता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. एक उद्योजिका महिला म्हणून नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरावी लागते आपला उद्योग मोठा करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी, किंवा लोकांमध्ये तो विश्वास डेव्हलप करण्यासाठी? जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही जे सांगता तेच तुम्ही विकता आणि त्या ट्रस्टने लोक तुमच्याकडून ते घेतात. मात्र आत्ता ज्या प्रमाणामध्ये तुमचा व्यवसाय वाढला आहे तो पूर्ण मॅनेज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? टाईम मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याकडे आपल्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. आणि टाईम मॅनेजमेंट हे अगदी घरातनं सुरू होतं तुमच्या. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता ह्याचं खूपच ह्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. टाईम मॅनेजमेंट ही पहिली गोष्ट सांगेन मी. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतक्या लोकांबरोबर काम करत असता, माझ्याकडे आता 30 लोकांचा स्टाफ आहे, तर जेव्हा तुम्ही इतक्या लोकांबरोबर काम करत असता, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाचा ॲटिट्यूड
ॲटिट्यूड वेगळा असतो, प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. त्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं आणि पुन्हा माझ्याकडचा जो स्टाफ आहे त्यांचं ॲव्हरेज एज 22 ते 25 असं आहे. अच्छा. कारण 20ल्या मुली आहेत आणि सगळ्यात जास्त माझ्याकडे 40शीतले एखादी आहेत, बाकी 1-2 35शीच आहेत, बाकी सगळे 20, 22, 25 या वयोगटातले आहेत. त्यामुळे त्यांना सांभाळून घेताना त्यांच्या ज्या रिॲक्शन्स असतात त्यांना मी जेव्हा सामोरी जाते तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा माझ्या मुलींचा विचार येतो, कारण माझ्या मुली 28 आणि 25 अशा वयाच्या आहेत. तर मला नेहमी असं वाटतं की त्यांची रिॲक्शन कशी असते या विषयावर. त्यामुळे बरेचदा माझं ते थोडंसं दोन्ही याचं होतं की कौटुंबिक हे थोडंसं त्याच्यात येतं. पण मला वाटतं की हळूहळू तुम्ही शिकत जाता. कारण मी जसं म्हटलं तसं की माझ्या घरी तशी काही व्यवसायाची पार्श्वभूमी नाही आहे किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर या प्रकारे व्यवसायाची पार्श्वभूमी नाही आहे. माझ्या आईचं स्वतःचं स्वयंपाकगृह म्हणून नावाचं दुकान आहे औरंगाबादला, भाजीपोळी केंद्र, जे ती पहिलं केंद्र आहे. पण त्या व्यतिरिक्त आमच्याकडे सगळे वकील आहेत, म्हणजे अशी काही हे नाही आहे. पण मला वाटतं जसं तुम्ही एखादी गोष्ट करता तुम्ही शिकत जाता हळूहळू की ह्याच्याशी कसं डील करायचं आहे, आपल्याला येणाऱ्या अडचणींशी कसं डील करायचं. पण टाईम मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. टाईम मॅनेजमेंटवरती बोललात म्हणून मी हा प्रश्न विचारते. खरं तर सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. हो. आणि बराचसा वेळ आजच्या तरुण पिढीचा किंवा अनेक लोकांचा सोशल मीडिया वापरण्यावरती जातो. पण त्याचा उपयोग हा करिअरसाठी, व्यवसायासाठी होऊ शकतो हे अजूनही लोकांना समजलेलं नाही आहे किंवा तितक्या कॉन्फिडेंटली लोक करत नाही आहेत. मला करायला हवं. पण मात्र तुम्ही सोशल मीडियाचा वापर खूप सुंदर केलात आणि कोविड टाईम पिरियडमध्ये खरं तर तुमचा व्यवसाय आणखीन उभारी घेतली त्याने असं मी म्हणू शकेन. तर लोकांना काय सल्ला द्याल? टाईम मॅनेजमेंट करण्याचा हा सल्ला आहे, मात्र सोशल मीडिया वापरताना काय काळजी घ्यायला हवी? तूच आत्ता जसं म्हणालीस तसं की सोशल मीडियाचा जर योग्य वापर केला तर ह्याच्यासारखं तुमच्या हातात दुसरं हत्यार नाही आहे खरं तर, म्हणजे टूल नाही आहे दुसरं. कारण माझा सगळा व्यवसाय हा सोशल मीडियावर उभा राहिलेला आहे. म्हणजे आधी माझे ब्लॉग रीडर्स जे होते ते माझे पहिले ग्राहक होते. त्याच्यानंतर आम्ही सोशल मीडियावरच व्हिडिओ, आम्ही अजूनही इंस्टाग्राम, फेसबुक सोडलं आणि गुगल सोडलं तर आम्ही कुठेही जाहिराती करत नाही दुसरीकडे. आम्ही आत्ता पहिल्यांदा FM चा वापर केला, पण नाहीतर आम्ही वर्तमानपत्रात जाहिराती देणं, होर्डिंग्ज लावणं, पोस्टर्स लावणं असं कुठेही आम्ही करत नाही. तर आम्ही फक्त सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोचलो आहोत. तर सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर अनेक व्यवसाय आहेत असे आणि की ज्यांनी सोशल मीडियाचा चांगला वापर केला आहे. पण कसं असतं, स्वभावाचे भाग असतात ते. तुम्हाला रिकामा वेळ खूप आहे आणि तुम्हाला सोशल मीडियावर निगेटिव्ह कमेंट्स करायच्या असतील तर मग तुम्ही काहीच करू शकत बरं, नाही. अशा कमेंटकडे तुम्ही कशा पद्धतीने डील करता? मी अजिबात लक्ष देत नाही. ह्याचं कारण असं आहे की त्यांना लक्ष देऊन त्यांच्याकडे वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यात आपली एनर्जी खर्च होते, आपला वेळ खर्च होतो आणि निष्पन्न काहीच होणार नसतं. खरं तर मी कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा प्रेक्षकांना मी आवर्जून सांगितलं की तुम्ही महिलांच्या आयुष्यामध्ये रंग भरता आणि हास्य फुलवता. आत्ता कार्यक्रमाचा शेवट करताना मला काही गोष्टी आणखीन ॲड ऑन करायच्या. त्या म्हणजे तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी भरता आणि आत्मविश्वास भरता आणि तो तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कायम झळकतो. तुम्ही आमच्या या नारी लय भारी या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर नारी लय भारी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.